तर रयत सारथी न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या। जलजीवनमुळे हर घर जल, मात्र पाणी पुरवठ्यांना बसतोय वीज बिलाचा शॉक। नळ पाणी पुरवठ्यांचे वीज बिल कृषी वीज बिलाप्रमाणे आकारण्याची मागणी। केंद्र सरकारने जल जीवन मिशन अंतर्गत हर घर जल योजना राबवली आहे। या योजनेसाठी हजारो लाखो कोटींचा निधी केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेला आहे। जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी पुरवठा संस्था घराघरापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचविण्यासाठी तयार झालेल्या आहेत। मात्र अशा प्रकारच्या नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या बहुतांश संस्था या वीज बिल थकल्यामुळे अडचणीत आलेल्या आहेत। नळ पाणी पुरवठा संस्था चालवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते। पाणीपट्टी आणि पाणी पुरवठा चालविण्यासाठी येणारा व्यवस्थापन खर्च, गळती, दुरुस्ती, वीज बिलाचा ताळमेळ बसत नाही। परिणामी या पाणी पुरवठा संस्था सक्षमपणे सुरू नसल्याचे चित्र बहुतांश ठिकाणी पाहायला मिळते। नळ पाणी पुरवठा संस्था या नगरपालिका ग्रामपंचायती चालवतात। हा व्यवसाय नसून जीवनावश्यक पाणी नागरिकांना पुरवण्याची सेवा आहे। अशा असतानाही महावितरणकडून नळ पाणी पुरवठा संस्थांकडून म्हणजेच महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतींना कमर्शियल वीज बिल आकारणी केली जाते। परिणामी नळ पाणी पुरवठा संस्थांचा अधिकतम पैसा वीज बिलासाठीच खर्च होतो। तारेवरची कसरत करताना हे वीज बिल थकते, थकबाकीत वाढ होत जाते, व्याज दंड लागतो आणि थकीत बिलाचा आकडा फुगत जातो। त्यामुळे हर घर जलला अनेक वेळा थकीत वीज बिलाचा शॉक बसून अडथळा निर्माण होतो। त्यामुळे नागरिकांना नळ पाणी पुरवठा करणाऱ्या संस्थांचे वीज बिल कृषी वीज बिलाप्रमाणे अथवा त्याहीपेक्षा कमी दरात आकारण्यात यावे, अशी मागणी अनेक ठिकाणच्या ग्रामपंचायती, नगरपालिकेच्या लोकप्रतिनिधीतून होताना दिसत आहे। रयत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ।